देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांना तुम्हाला ख्रिस्तामध्ये माझा सलाम. प्रथम मी पाळक साहेब आणि शिक्षण मंडळी वडील वर्ग त्यांनी ही चांगली संधी प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन मला बोलण्यासाठी ते चौथं उद्गार दिलं. त्यांचे मी ख्रिस्तामध्ये आभार मानतो. प्रियानो, जे वधस्तंभावरचे चौथं वाक्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणत आहे. मत्ते 27:46 आणि मार्क 15:34 मध्ये आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने ओळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रश्नचिन्ह आहे. आज प्रियानो गुड फ्रायडे आहे. गुड फ्रायडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हासाठी आणि माझ्यासाठी जे रक्त सांडलं तो प्रियानो आज दिवस आहे. आणि मत्तेमध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 6 मध्ये म्हणतो की हे माझ्या स्वर्गातील पित्या. आणि योहानामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की पिता माझ्यामध्ये आहे, मी माझ्या पितामध्ये, पिता आणि मी एकच आहे. पण इथं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती काय म्हणत आहे की माझ्या देवा. आता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? देवा म्हणत आहे की माझा त्याग का केला. त्याग याने मुझे सोडणे की प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने का सोडलं प्रियानो, तो थोडा बॅकअप आपण घेऊन पवित्र शास्त्रामधून आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिले होते की मी तुझ्या लोकांनी दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईन. आणि तो परमेश्वराने पूर्ण केला. कुणाच्या द्वारे? मोशेच्या द्वारे. आणि यहोशाच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांनी दुधामधाच्या प्रवासात दिलेला आहे. पण हे इस्रायल लोकांनी त्यावेळी प्रियानो जाण ही ठेवलेली नाही परमेश्वराची. आणि परमेश्वराने त्यांना अनुवादमध्ये सगळं नियम, 10 आज्ञा, त्याचे करारनामा हे सर्व इस्रायल लोकांनी दिले होते. ते मी सुद्धा इस्रायल लोकांनी प्रियानो ते पाळले नाही. हे आपल्याला 2 राज्ये 17:1-20 मध्ये पाहायला मिळते. इस्रायल लोकांनी काय केलं त्यावेळी चालू की अन्य देवाची पूजा त्यांनी चालू केली. उंच पहाडावरती, हिरव्या डोंगरावरती हिरव्या मूर्त्या स्तंभ त्यांनी चालू केल्या. आपल्या लेकरांचे, आपल्या मुलांच्या लेकरांचं होमपान करण्यासाठी अर्पण त्यांनी चालू केले. ज्यावेळी परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी जे संदेश पाठवले होते की देवाचे करारनामा, देवाचे आज्ञा ऐकण्यासाठी, ते सुद्धा इस्रायल लोकांनी त्यावेळी ऐकलं नाही. त्यांच्या पूर्वजांसारखे त्यांनी काय केले? आपली मान ताट केली परमेश्वरासमोर. आणि ते इस्रायल लोक अन्य देवाला धूप जाळत होते, त्यांची पूजा करत होते, नक्षत्रगण पाहत होते, जादूटोना करत होते, शकून मूर्त पाहत होते. इस्रायल लोक बाण मूर्ती करत होते, उपासना करत होते त्याची. जेवढं इस्रायल लोकांनी भयंकर प्रियानं पाप केलं, त्या इस्रायल लोकांनी परमेश्वराची जाण ठेवली नाही की कशा प्रकारे परमेश्वराने आम्हाला दुधामधाचा प्रवास दिलेला आहे. त्या परमेश्वराने त्या इस्रायल लोकांची जाण ठेवली नाही की कशा प्रकारे तांबडा समुद्रात दुभागला, कशा प्रकारे खडक्यातून पाणी पाजले, कशा प्रकारे यार्दन नदी यहोशुआच्या द्वारे दुभागले, कशा प्रकारे स्वर्गातून मान्ना दिला. हे प्रियानो इस्रायल लोकांनी जाण ठेवली नाही. परमेश्वराचं वचन त्यांनी प्रियानो पाळलं नाही. रानामधून 40 वर्ष कसं इस्रायल लोकांनी सांभाळलं. त्यांची कपडे सुद्धा झिजले झाले नाहीत, पायातले चप्पल सुद्धा झिजले नव्हते. एवढं काही परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी केलं होते. परंतु त्यांनी इस्रायल लोकांनी करारनामा सगळं त्याचे ऐकले नाही प्रियानो. त्यावेळी परमेश्वराने त्यांच्यावरती राग आला, परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती भडकला आणि परमेश्वराने इस्रायल लोकांनी दृष्टीआड केलं. परमेश्वराच्या नजरेसमोर त्यांना घालवून दिलं आणि परमेश्वराने काय केलं? त्याचा त्याग केला. परमेश्वराने इस्रायल लोकांचा का त्याग केला? की परमेश्वराचे जे नियमशास्त्र दिले ते त्यांनी पूर्ण केले नाही. जे आज्ञा दिल्या होते त्यांनी ऐकले नाही. जे इस्रायल लोकांना संदेश पाठवले होते त्यांनी त्यांचे ऐकले नाही आणि आपले ताट मान केली होती. सर्व काय केले? इस्रायल लोक परमेश्वराच्या पासून दूर दूर निघून जात होते. त्यावेळी परमेश्वराने त्यांना दृष्टीआड केले आणि त्याचा त्याग करून टाकला. प्रियानो, इथं पाहायला मिळते पण प्रभू येशू ख्रिस्ताने असं काही ते केले का? प्रभू येशू ख्रिस्ताने असं काही केले आहे का? इथे परमेश्वराने काही वाईट वागले आहे का येशू ख्रिस्ताने? इथे नाही प्रियानो. मत्तेमध्ये सांगते की प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर तो पूर्ण करण्यासाठी आला होता प्रियानो. तरी पण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग का झाला? कारण तो नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी तलावरती मानवाच्या रूपामध्ये तो आला होता प्रियानो. आणि त्याने याची करण्यात आले तर तो मेलेल्या गुडघेला उठवतो. म्हणजे बापाचं आईचं अंतकरण त्याने
एक चांगला आनंदाचा क्षण दिलता. मी एवढं काही चांगले कृत्य करत होता येशू ख्रिस्त, तरी पण त्याचा त्याग का झाला प्रियानो? 2 कोरिंथी 5:21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, 2 कोरिंथी 5:21 मध्ये, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन आमेन म्हणाल का प्रियानो? 1 पेत्र 2:22 मध्ये सांगतं, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. आमेन आमेन. तरी पण प्रियानो त्याच्यावरती अटक करण्यात आली, तरी पण त्याच्यावरती खटला चालवण्यात आला, तरी पण त्याची चौकशी करण्यात आली प्रियानो. कुणापुढे? हन्ना पुढे, कैफा पुढे, पिलाता समोर, पिलाताकडून हेरोदाकडे, पिलाताकडे, एवढी त्याची चौकशी प्रियानो खटला त्याच्यावरती करण्यात आला. आणि ज्यावेळी पिलात खटला त्याचा चालवत होता, त्याची मिसेस, त्याची बायको पिलाताकडे आली आणि त्याला म्हटली, निरोप पाठवला की हा मनुष्याच्या मध्ये तुम्ही पडू नका, कारण मला रात्री यातना स्वप्नामध्ये खूप झाल्या आहेत की तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ नका, कारण हा मनुष्य नीतिमान आहे, पवित्र आहे, अशी तिनं साक्ष्यांनी सांगितलेली आहे. हेरोदा समोर सुद्धा, पिलाता समोर सुद्धा येशू ख्रिस्ताचं पाप काही आढळलं का? नाही. काही आढळलं का? नाही. तरी पण त्याला वधासमोरची शिक्षा का झाली? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शिक्षा झाली, कारण पापाची क्षमा होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो या पृथ्वी तलावरती जन्मास आला होता. कारण यशामध्ये 63:53 मध्ये देवाचं वचन सांगते की त्याला खेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले आणि त्याने त्याला पिडले. कुणाच्या मर्जीस आले? सांगा, कुणाच्या मर्जीस आले? परमेश्वराच्या मर्जीस आले. येशू ख्रिस्ताला खेचावं, त्याला पिडावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले प्रियानो. म्हणून प्रियानो, ज्यावेळी पिलाताने जो करारनामा यानी की जो वधस्तंभावरचं प्रमाणपत्र त्या रोमी शिपायांच्या हाती दिले, त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवास जो सरकार वाड्यापर्यंत गोलगोथा टेकडीपर्यंत होता प्रियानो, तो अतिशय भयानक आणि खूप वेदनादायक होता प्रियानो. त्याच्यावरती प्रियानो रोमी शिपायाने थुंकले, त्याच्या अंगावरती थुंकले, त्याला तापडा मारल्या, त्याला बुक्क्या मारल्या, त्याला फाईट मारल्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या रोमी शिपायाने. आणि ते कुणासाठी सहन करतात? एवढं तुमच्यासाठी, माझ्यासाठी सहन करतात प्रभू येशू ख्रिस्त तिथे प्रियानो. त्याला त्याच्या अंगावरची वस्त्रे ती काढली आणि किरमीची रंगा त्याच्या अंगावरती घातला प्रियानो. वेताच्या काट्यामध्ये त्याला मारलं त्याच्या मस्तकावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या. तरी पण तो कोपरा शांत बसला होता प्रियानो. त्याच्या मुखातून शब्द सुद्धा निघत नव्हते. वेताच्या काट्याने तुम्हाला माहिती होतं माझे कसं मुखातून आई निघतं, पण तो प्रभू येशू ख्रिस्त शांतच बसला होता तिथे. त्याच्या कपाळावरती काट्याचा मुकुट घातला प्रियानो. काटे असे सगळे चुंबत होते, रक्त सगळं प्रियानो गळत होते प्रभू येशू ख्रिस्ताचे. एवढं काही सहन करतो कुणासाठी? तो प्रियानो तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो प्रियानो सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त तो सहन करत होता. त्याला क्लेश होत होते, त्याला वेदना होत्या प्रियानो, तरी पण त्याने सहन केले. काट्याचे फटके मारले प्रियानो, चापटाचे फटके मारले त्याला, तरी पण त्याने सहन केले. फटके बसताच रक्त सगळे निघत होते प्रियानो. तेवढं म्हणजे आपले बॉडीतलं पहिलं जे स्किन असतं ते प्रियानो निघत होते. एवढं काय प्रभू येशू ख्रिस्त सहन करत होतो. तो कुणासाठी? कुणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो. त्याने बहुतांचे पाप, जगाचे पाप प्रियानो त्याने स्वतःवरती घेतले होते. त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताचे एवढं हाल झाले. त्याला शोभा नव्हती प्रियानो, त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याच्यावरती मन बसेल असं त्याचे सौंदर्य नव्हते. म्हणजे तुम्ही विचार करा प्रियानो, हा परमेश्वराने आपल्यासाठी एक मानवी रूपाने इमेज दिले. तो पहा कसा आहे प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने इमेज त्या पृथ्वी तलावरती दिलेला आहे. काट्याचा मुकुट आहे, रक्त सगळ्या अंगावरती गळत आहे, काट्याचे फटके खाल्लेले आहे, मार खाल्लेला आहे, फटके मारलेले आहेत. हे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त तो सहन करत आहे. आणि आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन प्रियानो सरकार वाड्यापर्यंत तो गोलगोथा टेकडीपर्यंत जात आहे. तो वधस्तंभ ज्यावेळी त्याने खांद्यावरती घेतला त्यावेळेस तो प्रियानो वधस्तंभ सगळ्या अंगावरच्या आपल्या खांद्यावरचे चमड वगैरे सगळे प्रियानो निघला असं नसतं त्यावेळी, तरी पण ते डिस्टर्ब होतं प्रियानो. त्यातून सुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालत होता.
हाच कहर असणार, हाच प्रहार, हेच ऊन आहे. आज कसं माणसांची कोरडी आज ऊन आहे, भयंकर ऊन आहे. आता प्रत्येकाचा उपवास आहे तरी पण आपला घसा कसा सुकला की नाही, तरी पण त्या प्रभूशी सेम तसाच प्रियानो कसा कोरडा पडला होता. तरी पण तो प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त तो बदस्तान तो त्या गोलगोथे टेकड्यापर्यंत तो घेऊन जात होता. प्रियानो लोक त्याला तुच्छ मानत होते, त्याची निंदा करत होते, त्याचा अपमान करत होते. रोमी शिपाई सुद्धा त्याला नमन करून तू यहूदाचा राजा आहेस त्या म्हणून असं त्याला मुद्रा घालून त्याला चिडवत होते. प्रियानो तरी पण प्रभू येशू ख्रिस्त शांत बसला, कारण तो नियमशास्त्र प्रियानो तुमच्यासाठी मिळाला तो पूर्ण करायला पृथ्वी तलावरती आलेला होता. त्याचे हाल झाले प्रियानो, आणि शेवटी त्याला प्रभू येशू टेकडीवरती आला, गोलगोथा टेकडीवरती, आणि त्याचे आत्मवस्त्र वस्त्र काढले, प्रियानो त्याला वधस्तंभावरती झोपवलं. झोपल्यानंतर हाडामध्ये खेळे ठाम आई गम आवाज आला असेल, रक्ताच्या सगळ्या शेकांना उड्या असेल हातामध्ये, त्याने जरा हाताला मुळा लागला. जरा जर मुळा लागला आपल्याला तर आई काय म्हणते, आपले माझ्या मुलाला लागलं लगेच फर्स्ट एड, लगेच ड्रेसिंग, लोक क्रीम आहे, लगेच आपण धावत जातो. तसं इथं ख्रिस्तापाशी कोणच नाही येतो प्रियानो. त्याला कोणी फर्स्ट एड करायला आहे का तिथे? कोणी नाहीये तिथे. हातामध्ये खिळा घुसलेला आहे, दोन्ही हातामध्ये खिळे बांधलेले आहेत, पायामध्ये खिळा बांधलेला आहे, डोक्यावरती काट्याचा मुकुट आहे, सर्व रक्त त्याने अंगावरती प्रियानो सांडत आहे. सर्व रक्त त्याने बहुतांशी प्रियानो पाप त्याने आपल्या अंगावरती घेतलेला आहे. एवढं काय प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेलं आहे. वधस्तंभावरती खेळल्यानंतर सुद्धा त्याला द्राक्षाचा आंबा मिश्रित रोमी शिपाई त्याला देतात, पण तो चापून बघतो आणि तो प्रियानं घेत नाही. तो जेवढं काही हाल झालेला आहे त्यातून सुद्धा प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो सुसंहिता 22 मध्ये, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. प्रियानो पाप हे पृथ्वी तलावरती खूप भयंकर आहे आणि परमेश्वराला आवडत नाही. पाप जर आपल्या अंगामध्ये पाप असेल तर परमेश्वरापासून प्रियानो आपला दुरावा निर्माण होतो, कारण परमेश्वर खूप पवित्र आहे. ज्या इस्रायल लोकांनी परमेश्वराचे पाप केलं त्या इस्रायल लोकांचा परमेश्वराने त्याग केला, त्याला दृष्टीआड केले, त्यांना सोडून दिले. पण इथे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व पृथ्वी तलावरचे तुमच्याने माझे पाप त्या काळात त्याच्या अंगावरती होते, त्याच्यावरती लागले होते. जे आदमापासून जे पृथ्वी तलावरती पाप घडले होते ते पाप त्याच्यावरती लागले होते. जे लोक त्याला धरून देणार होते, प्रभू येशू ख्रिस्त पिलाताला म्हटलं आहे तर बहुतांशी लोक पाप अधिक आहेत, त्यामुळे माझी निवड झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त पिलाताला सुद्धा कमिटमेंट दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, कारण पाप परमेश्वरापासून प्रियानं आपल्याला वेगळं करते. जसं आदामाने हवेने एदन बागेमध्ये पाप केलं, परमेश्वराने त्यांना सोडलं. प्रियानं त्यांचे परमेश्वरापासून ते मोकळे झाले, वेगळे झाले. परमेश्वराने उन्हें छोड़ दिया क्योंकि उन्होंने पाप किया. प्रियानं येशू ख्रिस्त वरती प्रियानं गोलगोथा टेकडीवरती तळमळत आहे, प्रभू येशू परमेश्वराला हात मारत आहे. येशू ख्रिस्त खाली आहे, पृथ्वी तलावरती आहे, पण परमेश्वर प्रियानं वरती होता, पाहत होता तो की माझ्या मुलग्याचा काय म्हणजे काय त्रास, किती सहन करत आहे तो, किती रक्त अंगावरती, कसला वेदना माझा पुत्र सहन करत आहे. देवान 3:16 मध्ये सांगितले की देवाने जगावर प्रीती केली, त्याने म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रियानं दिला, की ह्यासाठी दिला. प्रियानं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती प्राण सोडला, आपल्या पापांसाठी तो वधस्तंभी गेला. रोमकारास 5:8 मध्ये सांगतो, परंतु देव आपल्याला स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आमेन. आवाज नाही ते आमेन. आमेन. ख्रिस्त प्रियानो आपल्यासाठी मरण पावला. आज आपल्याला पाहायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पण पापाची क्षमा ही त्याने कशी पूर्ण केली, त्याने आपलं सर्वकालिक जीवन कसं मिळवून दिलं, आपल्याला मुक्तता कशा मिळाली, हे प्रियानो आता खरा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा मिळतो. लेव्या 16 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल लोकांनी विश्वासघात केला असेल, कुणी आज्ञेने पाप केला असेल
त्याने आपल्या पापाची प्रायश्चित्त करण्यासाठी अरोनासमोर 2 बकरे आणायचे आपलं प्रायश्चित्त करण्यासाठी. मग ते अरोनने काय करायचं, इस्रायलच्या मंडळीसाठी ते बकरं अर्पण करायचं आणि त्यावेळी त्यांना पापाची क्षमाने प्रायश्चित्त प्रियानं व्हायचं. तर त्यावेळी सुद्धा तर बकऱ्यांवरती 2 बकऱ्यांवरती चिठ्ठ्या टाकायच्या. पहिली चिठ्ठी परमेश्वरासाठी, दुसरी चिठ्ठी पाप होऊन देण्यासाठी असायची. आणि ज्या बकऱ्यावरती परमेश्वराची चिठ्ठी पडेल त्याला अर्पण करायचे, त्याचे बळी द्यायचे आणि त्याचे रक्त अरोनने म्हणजे याजक त्याने परम पवित्र स्थानामध्ये जाऊन ते प्रियानं 7 वेळा शिंपडायचे. ते परम पवित्र स्थान म्हणजे प्रियानं पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान याच्यामध्ये 2 आहेत. पहिला मंडप आणि दुसरा मंडप. पहिला मंडपामध्ये प्रियानं दीपवृक्ष आहे, मेज आहे आणि समर्पित भाकरे आहेत. आणि परम पवित्र स्थान ज्याला म्हणतो आपण तो दुसरा मंडप, त्याच्यामध्ये सोन्याची दुपाटे आहेत. सोन्याने 4ही बाजूने गौरी असलेला परमेश्वराचा कोश आहे आणि त्या कोशामध्ये अरोनची बदामाची काठी काढलेली आहे. 10 दण्या त्याचे करा त्याच्यामध्ये आहे आणि सुवर्ण मानला जो परमेश्वराने इस्रायल लोकांनी जो मानला दिला होता तो त्या कोशामध्ये आहे. तर कोशावरती दयासन आहे. म्हणजे दयासनावरती परमेश्वर मेघाने दर्शन देत असेल वर्षातून एकदाच. वर्षाचे किती दिवस आहेत? 365 दिवस आणि त्यात 364 दिवस गेला तर 1 दिवस राहतो. तो परमेश्वर मेघातून दयासनावरती वर्षातून एकदाच जायचा आणि तो ज्यावेळी ती विधी पूर्ण करण्यासाठी जाण्यासाठी तो एकटाच असावा, तो याजक असावा, तो एकटाच असावा आणि वर्षामध्ये एकदाच ही विधी क्रिया पूर्ण करायची. आणि त्यावेळी अरोनाने 7 वेळा दयासनावरती आपले रक्त शिंपडायचे आणि त्यावेळी इस्रायल लोकांसाठी ते प्रायश्चित्त पापाची क्षमा करण्यासाठी क्रियानं ती विधी पूर्ण करायचे. पण इथं प्रभू येशू ख्रिस्ताने नवा करारामध्ये विधी आपल्याला बघायच्या आहेत. इथं येशू ख्रिस्ताच्या नावावरती चिठ्ठी पडलेली आहे. येशू ख्रिस्त म्हणजे क्रिया तो निष्कलंक, पोखरा, मानना, देवाचा जो नीतिमान प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त नीतिमान होता प्रियानो तो आहे. त्याची निवड झाली प्रियानो आपल्याला वधण्यासाठी आणि आपल्याला पापाची क्षमा मिळवण्यासाठी. इब्री लोकांत 10 मध्ये प्रियानो पाहायला मिळते प्रत्येक वर्षी अर्पल्या जाणारा जो कोकरा होता, जे बैलाचे रक्त, बकऱ्याचे रक्त, ते परमेश्वराला मान्य नव्हते, त्याची इच्छा नव्हती, कारण ते असमर्थ रक्त होतं. कारण ते प्रत्येक वर्षी जर 30 विधी पूर्ण करत असलं तर ती पापाची आठवण व्हायची आणि ते पाप वाटवायचं. आणि ही विधी संपुष्टात आणण्यासाठी परमेश्वराने येशू ख्रिस्ताचं शरीर तयार केलं. एकदाच पापाची क्षमा मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर परमेश्वराने प्रियानं बनवले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानं बकऱ्याचे किंवा बैलाचे रक्त न घेता त्याने स्वतःचे रक्त घेऊन तो परमेश्वराजवळ थांबला होतो. कुणासाठी थांबला? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो रक्त घेऊन प्रियानं येशू ख्रिस्ताच्या परमेश्वरासमोर थांबला. खालच्या परम पवित्र स्थानामध्ये नव्हे तर स्वर्गाच्या पवित्र स्थानामध्ये तो प्रियानं राहिला. परमेश्वराचा कोश सुद्धा स्वर्गामध्ये आहे. प्रकटीकरणामध्ये तुम्हाला 11 मध्ये पाहायला मिळते. आणि त्याने भूतकाळाची जी पापं होते, जी आदामापासून जी पापे आली होती, वर्तमानाची काळी ज्या लोकांनी त्याला बदलले आणि जे भविष्य काळाची म्हणजे प्रियानं तुमच्या आणि माझी पापं परमेश्वरासमोर तो एकदाच घेऊन ते थांबला. त्याच्या एकदाच देहार्पणाद्वारे प्रियानं आपल्याला पापाची मुक्तता मिळाली. आमेन. त्याने प्रियानं त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी केली. 11 मध्ये त्याची गणना झाली होती प्रियानो, तरी पण त्याने पापाची क्षमा तुम्हाला मला प्रियानो मिळवून दिली. कारण हे काम याचकाचंच होतं. इब्री लोकांमध्ये पाहायला मिळते की येशू ख्रिस्त युगायुगचा आमेन. हीच विधी येशू ख्रिस्ताने प्रियानो याचकाच्या द्वारे ही विधी प्रियानो पूर्ण केलेली आहे. अरोनने प्रियानो 7 वेळा रक्त शिंपडले दयासनावरती आणि 4 शिंगांना ती विधी ब्लड लावत होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने इथं 7 वेळा रक्त कसं शिंपडले हे तुम्हाला पाहायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पहिलं रक्त प्रियानो ज्यावेळी जमिनीवरती सांगत गेतशेमनी बागेमध्ये ज्यावेळी तो प्रार्थना करत होता येशू ख्रिस्त, त्यावेळी त्याच्या घामाच्या रूपामध्ये तिथे रक्त पडत होतं. बरोबर. आमेन.
ते पहिलं रक्त प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पृथ्वी तलावरती जमिनीवरती सांडलं प्रियानो. दुसरे रक्त प्रियानो ज्यावेळी त्याच्या पाठीवर फटके बसले होते ना, ते रक्त त्यावेळी सांडत होते, त्याच्यासाठी सी निघत होते. ते रक्त सुद्धा प्रियानो पृथ्वी तलावरती सांडलं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तिसरं रक्त प्रियानो त्याने शिंपडलं, म्हणजे ज्यावेळी त्याच्या मस्तकावरती काट्याचा मुकुट घातला होता, काटे ज्यावेळी आत शिंपत होते, रक्त त्यावेळी प्रियानो गळत होतं. तिसरं रक्त प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो जमिनीवरती सांडलं प्रियानो. चौथं रक्त ज्यावेळी शिंपडलं प्रभू येशू ख्रिस्ताने, वधस्तंभ ज्यावेळी त्याच्या खांद्यावरती देण्यात आला, खांद्यावर परमेश्वर प्रिय तांबडं निघत होतं, त्यातून रक्त निघत होतं ना, त्या चौथं रक्त त्याने प्रियानो वधस्तंभ जमिनीवरती येशू ख्रिस्ताने सांडलं प्रियानो. आणि पाचवं रक्त म्हणजे ज्यावेळी त्याच्या हातामध्ये खिळा घुसवण्यात आला, त्यावेळी त्याचे रक्त जे उलटलं प्रियानो, ते पापाची मुक्तता मिळवण्यासाठी ते पृथ्वी तलावरती तुमच्यासाठी माझ्यासाठी ते शिंपडण्यात आलं प्रियानो. सहावं रक्त म्हणजे प्रियानो कशा प्रकारे शिंपडण्यात आलं, पायामध्ये खिळा ठोकला, त्या सहावं रक्त प्रियानो या पृथ्वी तलावरती जमिनीवरती सांडलं गेलं. सातवं रक्त सर्वात महत्वाचं म्हणजे येशू ख्रिस्त मेला आहे का नाही, त्याने प्राण सोडला आहे का नाही. ज्यावेळी त्याच्या खुशीमध्ये रोमी शिपाई भाला उपसतात, त्यावेळी त्याचं रक्त आणि पाणी ज्यावेळी बाहेर पडतं, ते सातवं रक्त प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पापाची क्षमा मिळवण्यासाठी हे सातवं रक्त प्रियानो येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरती जमिनीवरती प्रियानो सांडलं गेलं. हे सातवं प्रियानो त्यांनी ही विधी पूर्ण केली, त्याची 7 रक्त शिंपडण्याची प्रियानो. हे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो सर्व काही पूर्ण केलं. दुसरी चिठ्ठी कुणाची निघाली? पहिली चिठ्ठी प्रभू येशू ख्रिस्ताची निघाली, आता दुसरी चिठ्ठी कुणाची निघाली सांगा तुम्ही मला. बरोबरची निघाली का नाही? प्रभू येशू ख्रिस्ताला वरती टांगण्यात आले आणि लोकांनी त्याची माग केली आणि पिलाताने खुश करण्यासाठी बरब्बाला सोडून दिले, दुसरा बकरा रानात सोडून दिला. त्या काळात तो बरब्बा, ह्या काळात आपण कोण? दुसरी चिठ्ठी कुणावरती पडत्या? आपल्यावर. कारण त्याने रक्त तिथे सांडलं, मुक्तता मिळाली. त्यामुळे प्रियानो आज आपण चर्च मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र वचन आपण ऐकत आहोत हृदयाच्या माध्यमातून. आमेन. आणि यशाया 54:7 मध्ये पाहायला मिळतं आपल्याला, केवळ क्षणभर मी तुला सोडले तरी मोठ्या करुणाने मी तुला जवळ करीन, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले, पण मी तुझ्यावर दया करेन आणि तुझ्यावर मी सर्व प्रसन्न राहीन, असा उद्धार करता परमेश्वर यशायामध्ये 54:7 मध्ये म्हणतो प्रियानो. येशू ख्रिस्त मरणातून प्रियानो तिसऱ्या दिवशी जिंकून म्हटला, मरणातून म्हटला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वरासमोर उजवीकडे बसला. ज्यावेळी तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, त्याने 40 दिवस इस्रायलमधल्या लोकांना प्रियानो त्याने दर्शन दिले. पेत्राला एक चांगल्या प्रकारे त्याने घडवला, पेत्राला मार्गदर्शन केला आणि तो प्रियानो स्वर्गामध्ये गेला येशू ख्रिस्त. आणि त्याने स्वर्गामध्ये आपल्याला तारण सर्व काही जीवन प्रियानो हे आपल्याला मिळवून दिली. आज विधी निकेत आहे इस्रायल आपल्यापासून 5200 किलोमीटर, किती? 5200 किलोमीटर आहे. इस्रायलमध्ये जे गोलगोथा टेकडी आहे ती प्रियानो आज टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचं चर्च आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर इस्रायलमध्ये आज मोकळी आहे. आमेन. आमेन. कारण इस्रायलमध्ये जी कबर आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, ती कबर मोकळी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. की तुम्हाला आणि मला सर्वकालिक जीवन आणि तारण देण्यासाठी तो पवित्र स्थानामध्ये प्रियानो बसलेला आहे. आणि प्रियानो तसंच आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना त्याच्या जीवनाची प्रियानो आपण आठवण सदैव आपल्या लाईफमध्ये पाहिजे. त्याच्या मोलाच्या रक्ताची प्रियानो आपल्याला आठवण पाहिजे. जे इस्रायल लोकांनी ज्यावेळी ते पाप केले, ते पूजा, नक्षत्र, जादूटोणा, हिरव्या झाडावरती, डोंगरावरती ज्या मूर्ती आहेत ते आज सुद्धा या पृथ्वी तलावरती आहेत का नाही? त्याच्याकडे प्रिय आपण न जाता, आपला नाश न होता आपण देवाच्या राज्यामध्ये कशा प्रकारे गेलं पाहिजे ते प्रियानो आपण त्याच्या देवाच्या वचनामध्ये आपण राहिलं पाहिजे. प्रियानो योहान 5:3 मध्ये पाहायला मिळते, देवा प्रीती करणे म्हणजे त्याची आज्ञा पाळल्या होय आणि त्याची आज्ञा कठीण नाही. जे प्रभू येशू ख्रिस्ताने अनुवादमध्ये, निर्गममध्ये जे प्रियानो आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत, पौलाने सुद्धा जाताना आज्ञा करिन्थी मध्ये दिलेल्या आहेत, हे सुद्धा प्रियानो आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या आज्ञा
त्याचे नियम, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन, त्याचे करारनामा हे प्रियानं आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला आपल्या मुलांना हे प्रियानं सदैव त्याच्या ख्रिस्ताच्या कीर्तीमध्ये प्रियानं आपल्याला वाढवलं पाहिजे आणि आपलं सदैव जीवन ख्रिस्ताच्या अधीनाने स्वाधीन प्रियानं दिलं पाहिजे. आपलं जीवन नाशाकडे न जाता स्वर्गाच्या वाटचालीकडे कशा प्रकारे गेलं पाहिजे हे प्रियानं आपल्याला कळले पाहिजे. कारण त्याला बसलेल्या पट्ट्याने प्रियानं आपल्याला असं आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून आज आपण निरोगी आहोत. म्हणून आज प्रियानं आपण देवाचं वचन, पवित्र वचन या पवित्र दरबारामध्ये प्रियानं अजून आपण ऐकत आहे. थोडंफार प्रत्येक माणसामध्ये मनुष्यामध्ये टेन्शन अडचणी असतात आणि ते असायलाच पाहिजे. कारण त्यावेळी जर अडचणी असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या टचमध्ये आपण राहतो, सदैव त्याला प्रार्थना करतो, त्याला मागतो आणि प्रभू येशू ख्रिस्त सदैव तो आपल्याला देत असतो प्रियानं. आणि आपलं पाप असं काही करू नये की परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्याला दृष्टीआड करेल, आपला त्याग होईल असं आपण काही न वागता देवाच्या वचनामध्ये, देवाच्या जीवनामध्ये प्रियानं आपण वागलं पाहिजे. आणि सार्वकालिक जीवन आणि तारण देण्यासाठी जो ख्रिस्त आहे त्याच्या गाडीमध्ये प्रियानं आपल्याला बसलं पाहिजे. सगळ्याच तुम्हाला लहान असताना प्रियानं आपण एक सॉन्ग असायचं, गाणं असायचं की या जगात गाडी आली आहे, आठवते का? तर मला सांगा, या गाडीला ड्रायव्हर शोभे, या गाडीला ड्रायव्हर शोभे, आवाज नाही या उपवास आहे मला माहिती आहे. पण येशू ख्रिस्ताचं नाव घेत असताना आपल्यामध्ये जल्लोष आला पाहिजे. या गाडीला ड्रायव्हर शोभे, या गाडीला ड्रायव्हर शोभे, येशू त्याचे नाव, या गाडीला तिकीट शोभे, या गाडीला तिकीट शोभे, बायबल त्याचे नाव प्रियानं. येशू ख्रिस्ताची गाडी ही तयार आहे, प्लॅटफॉर्मवरती लागलेलं आहे. आता प्लॅटफॉर्म म्हणजे विचारा कुठे आहे? कुठे आहे प्लॅटफॉर्म? प्लॅटफॉर्म म्हणजे प्रियानं आपलं हृदय. येशू ख्रिस्ताची गाडी आपल्या हृदयावरती इथे लागलेली आहे. कोणी प्लॅटफॉर्म म्हणा, बस स्टँड म्हणा, एअरपोर्ट म्हणा. आणि सगळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचं असेल तर प्रियानं रिझर्वेशन हे प्रियानं आपल्याला केलंच पाहिजे. तात्काळ तिकीट भेटत नाही, तात्काळ तिकीट काढले की भेटत नाही. त्यामुळे रिझर्वेशन हे प्रियानं स्वर्गाच्या राज्याकडे जायचं असेल तर ही वचनं ही पाळली पाहिजे. त्यावेळी कुठं प्रियानं आपल्याला तिकीट मिळेल. तिकीट म्हणजे ईमेल 33 मध्ये आहे की मला तू हाक म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपण हाक मारत आहे त्यावेळी तो आपल्याला तिकीट देईल. प्रियानं आज गुड फ्रायडे म्हणजे प्रियानं उत्तम शुक्रवार प्रियानं आपल्याला आपण मानतो. उत्तम शुक्रवार म्हणजे प्रियानं त्याने रक्ताने दिलेली आहुती म्हणजे तो उत्तम शुक्रवार आहे. उत्तम शुक्रवार म्हणजे प्रियानं दयासागराचा दिवस आहे. परमेश्वराने रेखातून दर्शन दिलं होतं की पापातून क्षमा झाली, तो म्हणजे प्रियानं उत्तम शुक्रवार आहे. येशूच्या देहापणाद्वारे प्रियानं आपल्याला मुक्तता, शांतता, प्रीती मिळाली, तो म्हणजे उत्तम शुक्रवार आहे. प्रियानं आपल्या पापाची क्षमा झाली म्हणजे प्रियानं तो उत्तम शुक्रवार आहे. येशू ख्रिस्ताने रक्त प्रियानं हे सांडले की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानं हा म्हणजे प्रियानं उत्तम शुक्रवार आहे. त्यामुळे सदैव देव तुम्हाला आशीर्वाद करो. सदैव आपण देवाच्या स्तुतीमध्ये आणि आराधनामध्ये प्रियानं आपण वागले पाहिजे. पुन्हा एकदा म्हणतो की देवाच्या निवडलेल्या प्रिय लेखानं तुम्हाला तुमच्या मुलांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शांती असो प्रियानं. आणि सर्वात मी आभार मानतो प्रणव एकदा आपल्या मंडळीचे शिक्षण वर्ग ऍप्लिकेशन केलं होतं पाळस साहेब, दीपक दादा आणि जो संधी दिली, एक गुड ऑपॉर्च्युनिटी माझ्या मंडळीमध्ये मला बोलण्यासाठी ताकद दिली. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आभार मानतो. ज्या ठिकाणी पुण्यामध्ये मी राहतो मामुर्डीमध्ये, आता ईश्वरनगरमध्ये आहे, तिथल्या चर्चचं त्यांनी ऍप्लिकेशन घेतलं. तिथल्या चर्चच्या लोकांचं मला 500 वचन दिलं. पण दीपक दादा ज्यावेळी मला फोन आला की योसेफ तुम्ही 4थ्या वर्षामध्ये बोला, त्यावेळी त्यांना फोन करून सांगितलं पाळस साहेब माझ्या मंडळीला, ज्या मंडळीमध्ये मी लहानाचा मोठा झाले त्या मंडळीनं मला एक 4थ्या वर्षामध्ये बोलण्यासाठी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिलेला आहे. आणि मी तुम्हाला कशा प्रकारे सॉरी बोलली मला माहिती नाही म्हणलं. त्यांनी मला बोललं की योसेफ तुम्ही जावा तिथे बोला देवाचं वचन. त्यामुळे प्रियानं आज तुमच्यामध्ये राहिलो. सर्वात दादाचा आभार मानतो की कोटेकर पास्टर मुंबईचे मनोज तेवढे त्यांच्या जे लॉकडाऊनमध्ये मी मारलो, देवाच्या ह्याच्यामध्ये मारलो, खूप काही त्याच्यामध्ये शिकण्यास मिळालं. आणि सर्वात म्हणजे दाताने 702 मिनिटं सांगतो, ज्यावेळी प्रियानं लॉकडाऊन होतं
कवी प्रभू येशू ख्रिस्ताने मला वचनामध्ये घडवलं आणि मी ह्याच गुळगुटावरती येऊन माझा पहिला संदेश दिला. आणि त्यावेळी चर्चमध्ये कोणी नव्हतं, चर्च सगळं बंद होतं. फक्त चर्चमध्ये माळी मामा मनोजदादा पोपट आणि जे स्वर्गातील शिवबीस वडील पियानो जे बसले होते. आणि मला दुसरा संदेश मी तिथे दिला भरपूर इकडे करून. आणि त्यावेळी सुद्धा माझ्या मुखातून निघलं की येणाऱ्या दिवसामध्ये देवा येशू ख्रिस्ताने तुझ्या 7 वचनावरती बोलील. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने ती माझी इच्छा पूर्ण केली, मला घडवलं आणि मी माझ्या मंडळीसोबत बोललो. मंडळीच्या आणि बाळासाहेब थँक्यू.